त्यांचं ऑफिशियल आपण राज थोडेसे दिसतं ते सरळ करायचे. सोमेश सिस्टम आपण सरळ करायचे. थोडेसे क्रॉसला वाटतात ते जेव्हा कॅमेरा ऑन होतो तेव्हा नक्कीच तुम्ही पाहू शकता मध्ये क्रॉस वाटतं सिस्टम थोडेसे मात्र कसं एक अँगलमध्ये सरळ करा. 54 षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 1.5 दिवसामध्ये पाहतोय. 48 स्पोर्ट्स अशा पद्धतीने स्पर्धा रंगताना तुम्हाला पाहायला मिळते. एक दिव्य आणि क्रिकेटचा महातारा तुम्ही पाहतात वदेश्वरीच्या मैदानावरती. कारण पावनभूमी महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये या विभागाचा परिचय. समोर माझ्या आई माऊलीचं वदेश्वरीचं मंदिर तुम्ही पाहतात. बॅक साईडला गरम पाण्याची झरे म्हणून अखिल कुंड पाहतोय. त्यानंतर 1.5 किलोमीटर तुम्ही जर इथं प्रवास केला तर मात्र नित्यानंद स्वामी महाराजांचं मंदिर. बाकी तुम्ही जर पाहू शकाल की तांसा नदी आणि त्याला 28 तुम्ही जर पडलं तर खड्या तर वाडा तालुक्यातील केळटणगाव आणि त्या केळटणगावाचं मात्र परिचय महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये प्रतिसिद्धी म्हणून आहे. या सर्व पंचकृषीचा अनुभव तुम्ही जर घेतला ना मित्रांनो खऱ्या अर्थाने पावनभूमी आहे. आणि या पावनभूमीमध्ये आधी स्पर्धा रंगती आहे. कारण महाराष्ट्रामध्ये पर्यटक म्हणून या विभागाला ओळखलं जातं. त्यावेळेस मॅचच्या दिशेनं बॉलिंग मार्कवरती पाहतोय. इथे चांगली थ्रो पाहू शकाल मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि सिंगलच्या मदतीनं अक्षरशः मी म्हणेन की आज सुपर अटॅकिंग गोलंदाजी मिस्टर विशाल दलवी लाजबाब आज गोलंदाजी केली आहे. टीम कांबे नित्यसाई गणेशपुरी वडगर रिपोर्टिंग करायची आहे. पहिल्यांदा मात्र कांबे टीम आपण रिपोर्टिंग करा आपण आला असेल तर. टीम कांबे रिपोर्टिंग करायची आहे कारण मतीन स्पोर्ट्स मापोली या ठिकाणी दाखल होती आहे. त्यानंतर होणारी मॅच क्रमांक 3. स्पीडअप करा. उशिराने स्पर्धेला सुरुवात झाली. म्हणतो ना की टाइम इज मनी मनीज टाइम. सेकंद नाही मिनिट बदलते. दिवस नाही रात्र बदलते. वर्ष नाही साकार न बदलते. दिवा नाही वाद बदलते. जाऊ मॅचच्या दिशेनं आपण पाहतो नक्कीच त्या ठिकाणी विशालनं एक चांगली गोलंदाजी केली आहे. विशाल नावाप्रमाणे म्हणतो ना की विजयाचा पहिला वी हा भविष्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. शरीराची जबाबदारी आणि लक्ष वेधणारी ही मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इथे योगेश मुंबईच्या बॅटमधनं मोठा सो खेळला गेलाय मात्र इथे वेल ट्राय खूप चांगले प्रयत्न केले गेलेत. तर खूप जास्त वेळ हवेमध्ये बॉल आपण पाहतोय आणि तिथे हा सेल कॅरी करण्याचा प्रयत्न होता. मग 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं पहिलं स्पेल या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि इम्पॉर्टन्ट स्पेलमध्ये फक्त 4 धावा आल्यात. आता मात्र दबाव आणि प्रेशर असेल त्याच्या मात्र सूर्यनगर टीमवरती कारण इथे 12 बॉल आणि आता बनवायच्यात 23 धावेची गरज आहे. कारण 27 रनचं लक्ष होतं आणि 23 धावा चेस करण्याकरता तुमच्याकडे असणारे 12 चेंडूचा खेळ शेष आहे. त्याआधी आपण घेऊयात एक ब्रेक आणि देऊयात आमच्या डीजेला संधी. ऐकूयात डीजेला.